खांदी पताका घेऊन तर मग रामकृष्णारी काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर अवचार. आणि किती वर्ष झाली वारीला येते? 19 वर्ष झाले. कसा अनुभव एकंदरीत वारीचा यावर्षी? खूप छान. काय बदल वाटतो वारीमध्ये? बदल स्वच्छता खूप आहे आणि जागजागी पोलीस प्रशासन, शासनाची माणसं खूप चांगलं सहकार्य करत आहे. वारकरी समजा आजारी झाले रस्त्यामध्ये तर काय सुविधा प्रशासनाने केली? जागी प्रशासनानं गोळ्या, औषधी, डॉक्टरची सुविधा, गाडी, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि पाण्याची काय व्यवस्था एकंदरीत केली होती? पाणी छान आहे. पाणी फिल्टरचा वाटण नव्हतं. जागजागी पाणी. वारकऱ्यांना निवाऱ्यासाठी काही प्रशासनानं नवीन काही केलंय? नवीन शेड केलंय आणि 65 एकरामध्ये जागा उपलब्ध करून दिल्या आहेत वारकऱ्यांसाठी. कसं वाटतं प्रशासनाचं काम यावर्षी वारकऱ्यांच्या प्रति? छान, खूप छान काम आहे. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत प्रशासनाच्या कामाबद्दल? आणि एक वारकरी म्हणून तुम्ही या ठिकाणी वारी करत असताना काय अनुभव येतो? एक वेगळाच अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे वारीमध्ये. कारण यावर्षी खूप समज वाढलेला आहे. पेरणीचे कामं लवकर आटोपल्यामुळे समज बी भरपूर वाढलेला आहे वारीला. त्याच्यामुळे खूप आनंद आहे. तरी सुद्धा इतके वर्ष 19 वर्ष वाऱ्या करताना या वर्षीचं नियोजन कसं वाटतं? या वर्षीसारखं नियोजनच नाही झालं अजून वारीला. हा, असं का वाटतं? कारण स्वच्छता तितकी आहे ना. दरवर्षी कसं वातावरण असायचं? स्वच्छता नसायची, जागजागी घाण असायची, पाऊस असायचा नसायचा, पण 65 एकरामध्ये घाण असायची, बाबळी वगैरे. हां, स्वच्छता खूप आहे. आता यात इथले जे पालकमंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री, तर ते स्वतः या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली होती त्यांनी. जयकुमार गोरेंनी स्वतः झाडू हातात घेऊन इथल्या वारकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्यांनी स्वतः खडेबोळ सुनावले होते की तुम्ही स्वच्छता बाळगा. स्वतःहून स्वच्छता कराल तर वारकरी येणारे जे आहेत ते सुद्धा इथे करणार आहेत, स्वच्छता करणार आहेत. त्यातच कुठेतरी एक मेसेज या ठिकाणी जातोय. काय वाटतं पालकमंत्र्यांच्या कामाबद्दल? खूप छान, नंबर 1चं काम केलेलं आहे पालकमंत्र्यांनी म्हणल्यापेक्षा सगळ्या सरकारच्या टीमने खूप छान काम केलेलं आहे. मी आणि पक्षाचा नाही आहे, मी एक वारकरी म्हणून सांगतो. वारकरीची खूप सुविधा आहे, म्हणजे खूप स्वच्छता आणि चांगलं काम केलेलं प्रशासनानं. एकंदरीत पांडुरंगाला यावर्षी काय साकडे? काहीच नाही, सुख समाधान आणि शेतकऱ्याचं भलं कर बाबा, बस.